प्रत्येक स्त्रीच्या माहेरच्या आठवणीत भावाच्या प्रतिमेचे स्थान हे विशेष असते. लहानपणी बरोबर खेळलेला हा सखा मोठेपणी बालपणाच्या आठवणीचा आणि जिव्हाळ्याचा एकमेव दुवा असतो. आई वडील वयस्कर होतात तेव्हा तर त्यांचा एकमेव फार मोठा आधार तिला वाटतो. अशी ही बहीण तिच्या मनात भावाविषयी कितीही प्रेम असले तरी ते व्यक्त करण्यास मात्र समर्थ नसते. तिची असहाय्यता, गरीब भावाबद्दलची तिची कणव, मातब्बर भावासंबंधीचा अभिमान, भावजय मानलेला भाऊ, क्वचितच संपत्तीमुळे दोघात निर्माण होणारा दुरावा व्यक्त करणारी बहीण, अशा विविध भूमिकातून तिच्या जात्यावरच्या ओव्या देखील आहेत. आजच्या ओवीमधून ती काय म्हणते ते पाहू. जीवाला हुर हुर काल परवा धरुणी, भाऊराया माझा गेला गावाच्या वरुणी. जीवाला हुर हुर पाहते शेजीबाई, आता माझा बंधू लई दिस आला नाही. जात्यावरच्या ओव्यांचं रूप घेऊन आलेलं हे एक एक नागर काव्यपुष्प वाटावं इतकी ही आधुनिक आणि रसिक अभिव्यक्ती आहे. भाऊ म्हणजे सासरी गेलेल्या बहिणीच्या जिव्हाळ्याचा मानबिंदू होय. असा हा भाऊ काही कामानिमित्त आपल्या गावात येऊन पुढे निघून गेला. तो न भेटता आजवर कधीच गेला नाही. काय बरं कारण असलं पाहिजे? यामुळे तिच्या जीवाला हुरहुर वाटत आहे. अशी ही आजची ओवी मनातील विचारांचं काहूर व्यक्त करणारी आहे.